श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमो अध्याय। पश्यन्ता पाण्डुपुत्राणां आचार्य महती च मुं। पश्यन्ता पाण्डुपुत्राणां आचार्य महती च मुं। यूढं द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता। यूढं द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता। पश्यन्ता पाण्डुपुत्राणां आचार्य महती च मुं। यूढं द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता। अर्थ: हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. येथे द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे आपल्या या श्रीमद भगवद्गीतातील क्रमशः रोज एक श्लोक अर्थसहित वाचन आणि पाठांतर सिरीजमध्ये. भगवद्गीता हा आपला जीवन ग्रंथ आहे आणि तो आपल्यासाठी किती मौल्यवान आहे हे आपण सर्वजण जाणतोच आहोत. तर त्या हेतूनेच मी ही सिरीज चालू केलेली आहे. रोज एक श्लोक आणि त्याचा अर्थसहित वाचन, आणि ते आपल्याला श्लोक रोज पाठ पण करायचा आहे. फक्त आणि फक्त रोज एकच श्लोक पाठ करायचा आहे. यामार्फत आपण आपली पूर्ण भगवद्गीता आपण पाठ करणार आहोत आणि व्यवस्थित समजूनही घेणार आहोत. तर यासाठी ही सिरीज नवीन लोकांपर्यंत पोहोचवा आणि ज्याला कोणाला ही सिरीजमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी कमेंट करून नक्की यस टाईप करा. आणि या अगोदरचे पहिले 2 श्लोक कोणी पाठ केले, समजावून घेतले हे पण नक्की कमेंट करून सांगा.